गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आवाज येतोय का रे माझा? आवाज व्यवस्थित येतोय का? ओके, ठीक आहे. आजचा कंटेंट पहा रे काय, नॉर्मल अँड कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. हे दोन पॉईंट्स बाकी होते ॲक्च्युली आपले. ओके, की पॅराबोलाला बेसिकली नॉर्मल टाकायचं आणि कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट अगेन. थोडंसं नॉर्मल पासून स्टार्ट करतो मी इथे डिस्कशन. पहा, एक पॅराबोला ड्रॉ करतो इथे मी. आता हा जो काही पॅराबोला दिसतोय पर्टिक्युलर, तर या पॅराबोलाला मी इथे टँजंट ड्रॉ करीन. ओके, त्या टँजंटला जे परपॅन्डिक्युलर असतं त्याला बोलतो आपण नॉर्मल. टँजंटला त्या पॉईंटला जो कोणी परपॅन्डिक्युलर असेल ना त्याला आपण नॉर्मल नॉर्मल बोलतो. नाही का? लेट इक्वेशन ऑफ पॅराबोला बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. बरोबर, डेरिव्हेटिव्ह कराल 2y dy बाय dx इज इक्वल टू 4a. तुम्हाला इथे dy बाय dx ना 2a डिवाइड बाय y मिळेल. सो गाइस, म्हणजे dy बाय dx ॲट दॅट पॉईंट x1 y1 या पॉईंटवरती हे तुम्हाला 2a डिवाइड बाय y1 मिळेल. त्या या पॉईंटवरती बरोबर x1 y1 असं ॲज्युम करूया की तो पॉईंट x1 y1. किंवा पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये जर का बोलायचं झालं तर 80 स्क्वेअर कॉमा 280 आहे, नाही का? सो आपण असं ॲज्युम करूया की हा पॉईंट असा आहे. तर पहा, हा स्लोप झाला टँजंटचा, तर मग स्लोप ऑफ नॉर्मल और स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू मायनस ऑफ y1 डिवाइड बाय 2a झाला पाहिजे, नाही का? तुम्हाला या दोघांचं प्रोडक्ट -1 मेंटेन करायचं असतं, बिकॉज टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना परपॅन्डिक्युलर असले पाहिजे. येस ऑर नो? तर हे असं असलं पाहिजे. पहा, आता टँजंट सॉरी आता नॉर्मलचं जर का इक्वेशन करायचं झालं तर अगेन y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. हे x1 y1 तर आहेत पासिंग पॉईंट. मी म्हणलो ओके, y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू m. पहा, स्लोप ऑफ नॉर्मल इज मायनस ऑफ y1 डिवाइड बाय 2a इंटू x मायनस ऑफ x1. हे 2a जातो तिकडे मल्टिप्लाय होतो. 2ay मायनस ऑफ 2a y1 दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ x y1 आणि हे मायनस मायनस विल बिकम प्लस x1 y1. असं काहीतरी बनतो यार, नाही का? मी काम करतो, एका साईडला y ठेवतो इथून ना, फक्त एका साईडला y ठेवतो. y कॅन बी रिटर्न ॲज हे सर्व तिकडे जातं बरं. ते 2a y1 तिकडे गेला, देन मायनस ऑफ x y1 तिकडेच आहे, प्लस x1 y1 पण तिकडेच आहे, आणि होल डिवाइड बाय 2a करायला लागेल की नाही? होल डिवाइड बाय 2a करायला लागेल. हे बघा, हे लक्षात तर ठेवू नाही शकत आपण. म्हणजे ऍक्च्युली हे इतकं मोठं आहे की आता हे लक्षात ठेवू नाही शकत तुम्ही. युट्यूबवरती जाईल, हा रेकॉर्डिंग करतोय. रेकॉर्डिंग केल्यानंतर मी टाकून देईन युट्यूबवरती, वायटीवरती. ओके, सो विषय असा यार की हे असं अशा फॉर्मॅटमध्ये लक्षात नाही ठेवू शकत आपण. तुम्ही काही करा, नाही का? इतकं म्हणजे सोपं असं फॉर्मॅट दिसत नाही की लक्षात ठेवणं लायक. ठीक आहे, सोल्युशन काय? लक्षातच नाही ठेवायचं. प्रोसेस माहिती ना काय? परत सांगतो प्रोसेस. एक टँजंट आहे, y स्क्वेअर इज टू 4x. स्लोप ऑफ टँजंट काढला, डेरिव्हेटिव्ह काढून स्लोप ऑफ टँजंट. उलटा करून स्लोप ऑफ नॉर्मल काढला. स्लोप ऑफ नॉर्मल टाकला याच्यामध्ये, इक्वेशन ऑफ नॉर्मल y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. m स्लोपच्या जागी नॉर्मलचा स्लोप टाकला. केलं सिम्प्लिफाय इकडे तिकडे हे सर्व करून, नाही का? आता एक काम करतो मी, तुम्ही मला हे सांगा, हा काय माहिती का? हा नॉर्मल ऍट पॉइंट x1 y1 आहे. नीट बघा, हा नॉर्मल ऍट पॉइंट x1 y1 आहे. म्हणजे तो x1 y1 पॉईंट जर का तुम्हाला दिला आणि इथे जर का टाका बोललो, म्हणजे समजा एका पॉईंटवरती या पॉईंटवरतीचा नॉर्मल तुम्हाला विचारला, मग तुम्ही काय करणार? तो पॉईंट टाकणार याच्यामध्ये x1 y1 च्या जागी. x1 y1 च्या जागी तो पॉईंट टाकणार आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला नॉर्मलचं इक्वेशन येणार. सो गाइस, दिस इज नॉर्मल ऍट पॉइंट x1 y1. तुम्हाला समजतं का? दॅट इज ऍक्च्युअली नॉर्मल ऍट पॉइंट x1 y1. ठीक आहे. आता पुढे बघा, विचार करा, जर का तुम्हाला असा क्वेश्चन केला गेला, फाइंड नॉर्मल थ्रू धिस पॉइंट.
या पॉईंटमधून नॉर्मल जातच असेल ना असं काहीतरी. बघा ना, आहे ना नॉर्मल. अरे इव्हन हा नॉर्मल याच पॉईंटमधून जातो. अरे इव्हन दिस इज नॉर्मल अगेन. तुम्हाला समजतं का? या पॉईंटमधून पास होणार नॉर्मल हा पण तर आहेच ना, कारण की टँजंटला परपेंडिक्युलर येतो. इथल्या टँजंटला परपेंडिक्युलर आहे. काय रे बाबा, लॉजिक लागतं की नाही तुम्हाला? म्हणजे विषय काय आहे की तुम्हाला नॉर्मल ऍट पॉईंट x1 y1 विचारला तर डायरेक्टली याच्यामध्ये टाकता येतं, किंवा इथला स्लोप काढायचा, टँजंटचा नॉर्मलचा स्लोप काढायचं, इक्वेशन काढायचं, संपलं. पण तुम्हाला नॉर्मल इथल्या पॉईंट मधूनचा नॉर्मल विचारला समजा, म्हणजे एक पॉईंटच तुम्हाला देण्यात आला आणि त्या पॉईंट मधून जितके कितके नॉर्मल पास होत आहेत तितके सर्व नॉर्मल्स ड्रॉ करा जर का तुम्हाला बोललं गेलं. आता मग तो थोडंसं डिफिकल्टी. आता मग विषय की कसा करायचा, बरोबर. आता पहा, तुम्ही थोडासा विचार हे करा की टँजंटचा जो स्लोप असतो ना, स्लोप ऑफ टँजंट नाही का रे, y इज टू 280 असतं, x इज टू 80 स्क्वेअर असतं. मग dy बाय dt पहा ना, dy बाय dt किती बनतो? 2a बनतो. 2a बनतो. dx बाय dt किती बनतो? 2at बनतो. हे कॅन्सल होतं, 1/t बनतं. सो स्लोप ऑफ टँजंट इज 1/t. म्हणजे नॉर्मलचा स्लोप काय असणार? -t असणार. हे रब करतोय. स्लोप ऑफ टँजंट इज 1/t, देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल इज -t. कारण की प्रोडक्ट हॅज टू बी -1. ओके, सो -t असला पाहिजे नॉर्मलचा स्लोप, बरोबर. मी म्हणलं ठीक आहे, चलो ओके. हे जरा 2 मिनिटासाठी लक्षात ठेवूया आपण. बट नॉर्मलचं इक्वेशन हे जे काढलं होतं ना, ते इक्वेशन लिहितोय मी 2a. अरे y1 तर 2at असतं ना, 2a बाय 2a तर राहायचं खाली, -x. अरे y1 तर 2at असतं, डिवाइड बाय 2 आहेच अगेन, प्लस x1 म्हणजे 80 स्क्वेअर असतं आणि y1 म्हणजे 280 असतं, डिवाइड बाय 2 अगेन आहेच इथं. तर हे इथला 2a, हा 2a कॅन्सल, इथला 2a, हा 2a कॅन्सल, इथला 2a, हा 2a कॅन्सल. सो हाच जो इक्वेशन ऑफ हाच होता इक्वेशन ऑफ नॉर्मल. आणि त्या नॉर्मलच्या इक्वेशनमध्ये मी फक्त आणि फक्त काय केलंय, तो जो पासिंग पॉईंट आहे ना, पासिंग पॉईंट x1 y1 जो पासिंग पॉईंट आहे त्याला फक्त पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहिलेलं, म्हणजे टीच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं, पॅरामीटरच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं पासिंग पॉईंटला. पासिंग पॉईंटला काहीच टीच्या फॉर्म मध्ये इथे आपण लिहिलेलं आहे. ओके, मी म्हणलं ठीक आहे, चलो ओके. आता होतं काय पहा, पासिंग पॉईंटला टीच्या फॉर्म मध्ये लिहिलंय खरं आपण. ओके, आता पुढे पहा. सो वाय कॅन बी रिटन ॲज, यार हे 2a इंटू टी आहे ना, बरोबर ना. व्हॉट इज टी देन? तुम्ही स्लोप पहा ना, टँजंटचा स्लोप -t होता ना, म्हणजे टी म्हणजे काय? -m ना, मायनस ऑफ एक्स इंटू इथे टी आहे ना, एक्स इंटू इथे टी आहे ना. टँजंटचा स्लोप नॉर्मलचा स्लोप काय रे? -m. नॉर्मलचा स्लोप -t असतो, मान्य आहे. पण इथे जो टी आहे ना, टीच्या जागी काय ठेवायचं हे सांगा. हा मायनस साइन तिकडे गेला तर -m होईल ना, बरोबर की ना. पहा इथे काय टाकणार, टी स्क्वेअर इंटू टी इज टी क्यूब, टी स्क्वेअर इंटू टी इज टी क्यूब. मग तिथे ए राहणार आणि टीचा क्यूब. अरे टी हा मायनस एम आहे, म्हणजे -mचा क्यूब करायला लागेल तुम्हाला इथे. सो होतं काय पहा, y इज इक्वल टू, हे तिन्ही मायनस आहेत रे, नाही सॉरी हे प्लस आहे. काहीतरी प्रॉब्लेम झाला का? काहीतरी झोल झालेला दिसतो इथे मला. हा इथे फक्त एक मिनिट, नाही बरोबर आहे ना, बरोबर सर्व. हे पहा, हे मायनस मायनस प्लस mx मायनस 2am मायनस am क्यूब, बरोबर. सो गाइस, दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. आपल्या नॉर्मलचा इक्वेशन. आता इथे जो दिसतोय नॉर्मलचा इक्वेशन, ओके, तो आणि आपलं इक्वेशन असं डिफरंट का वाटतं? मायनस साईनचा का फरक वाटतोय? नाही समजलं मला, की आपण रॉंग केलंय का, की मे बी त्यांनीच रॉंग केलं? चला तुम्ही सांगा. जस्ट क्रॉस चेक करतोय मी.
mx मायनस 2m mx मायनस 2m सर m क्यूब आपलं बरोबर आहे. सर ह्या ऍडिशन मध्ये हे चूक बरोबर आहे. झाली. आता जे लिहिलं ना मी हे बरोबर आहे पूर्णपणे. हा इथं काय म्हणताय, इथे ए नाही म्हणताय का, इथे ए नाही म्हणताय का. x1 is 80 स्क्वेअर y1 is 280 ना, असणार ना रे, ए असणार ना. एक ए कुठे जाणार, काही नसेल तर सांगा, काही करेक्शन असेल तर. त्यांनी मायनस टीला मायनस एम घेतलाय. अरे नाही बाबा, हां हां मायनस टीला नाही, बट स्लोप तर मायनस एम आहे ना. टँजनचा स्लोप, सॉरी नॉर्मलचा स्लोप इज मायनस ऑफ एम. थर्ड एडिशन मध्ये असं आहे ना, थर्ड एडिशन मध्ये असं आहे ना, सेकंड एडिशन मध्ये थोडंसं रॉंग दिसतं. थर्ड एडिशन मध्ये आत्ता मी जे केलं तेच आहे, बरोबर ना. सो हेच करेक्ट आहे, हा वालाच करेक्ट आहे. ओके चलो ठीक आहे. तर यार हे आहे नॉर्मलचं इक्वेशन. कशाचं इक्वेशन, हा नॉर्मलचं इक्वेशन, नॉर्मलचं इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एम. आता मी तुम्हाला हे सांगतो बघा, लक्ष द्या. जर का तुम्हाला कोणी विचारलं ना, फाइंड इक्वेशन ऑफ अ नॉर्मल पासिंग थ्रू दिस पॉइंट, मग तो पॉइंट द्यायला लागेल ना त्याला. समजा तो पॉइंट त्यांनी दिला, कोणीतरी दिला 5,0 बोललो त्या पॉइंटला, मग तुम्ही काय करायचं माहिती का, अवर नॉर्मल पासेस थ्रू दिस पॉइंट. मग या पॉइंटने याला सॅटिस्फाय केलं पाहिजे असं बोलायचं. एक्स आणि वायचे तुझे कॉर्डिनेट्स टाकून द्यायचे. मग इक्वेशन येतो एमच्या फॉर्ममध्ये. मग एमचे 3 व्हॅल्यूज निघतात, बिकॉज दिस इज पॉलिनॉमियल इन एम. थर्ड डिग्री पॉलिनॉमियल येतो एमच्या फॉर्ममधला. मग बघा ना, एम क्यूब असेल तर एमच्या 3 व्हॅल्यूज निघतात, म्हणजे 3 नॉर्मल निघतात ना रे. फर्स्ट नॉर्मल, सेकंड नॉर्मल आणि थर्ड नॉर्मल. त्या इक्वेशनला तुम्ही सॉल्व्ह कराल तर बरोबर. आता हा नॉर्मलचा इक्वेशन पाठ करायचा का, हा विषय नाही, मी तरी सजेस्ट नाही करत पाठ करा. त्यावेळी एकदम फास्ट मध्ये डिराईव्ह करा. किती गोष्टी पाठ करणार शेवटी, नाही का. त्यावेळी थोडं बहुत लाईक फास्ट मध्ये डिराईव्ह करू शकता. मला असं वाटतं हे लिहून घ्याल का एकदम व्यवस्थित समजून, एकदम प्रॉपर वे मध्ये. किती लोकांना समजलेलं, लेट जॉईन वगैरे केलं असेल तर थोडंसं गेलं असेल बाउन्सर नंतर. किती मुलांना समजलेलं आहे, थोडं हँडरेस करून कळवाल. लिहून घ्याल का, एकदम प्रॉपर वे मध्ये लिहून घ्या. लिहून घ्या मी त्याच्या आधीचा पार्ट रब केल्यावर मी ते कसं आलं नॉर्मलचं इक्वेशन वगैरे, हे नॉर्मलचं इक्वेशन कसं आलं त्याचं एक्सप्लेनेशन होतं आता इथे आधी. वाय मायनस वन इज एम इंटू एक्स मायनस एक्स वन आलं एक्सप्लेनेशन. पण जितकं कितकं आठवत असेल ना आर्टिकलचं, तितकं लिहून घ्या फास्ट. हेच प्राची युट्यूबवरती आहे मीन्स लाईक जाणार आहे, लेक्चर झाल्यानंतर टाकणार आहे. चलो रब करतो. क्वेश्चन काय पहा, ते म्हणतात 3 नॉर्मल्स टू सम पॅराबोला ओके पास थ्रू द पॉइंट शो दॅट वन ऑफ द नॉर्मल इज गिवन बाय दॅट पर्टिक्युलर इक्वेशन. आता मी तुम्हाला इतकंच म्हणतोय की अरे हा पॅराबोला आहे बरोबर. पॅराबोलाच्या नॉर्मलचं इक्वेशन आत्ता जो फाइंड केला होता तो सांगा बरं काय होता. वाय इज इक्वल टू काय होता. सो येस स्टुडंट्स, वाय इज इक्वल टू काय, आत्ता जो आपण डिराईव्ह केला होता त्या इक्वेशन बद्दल मी बोलतो. वाय इज इक्वल टू एम एक्स मायनस 2m
पुढे काय होतं रे, प्लस AM क्यूब और मायनस AM क्यूब, असं काही होतं का? बघा तो इक्वेशन नाही पाठवला. आत्ताच ड्रिव्ह केलं, मला पण आता ते थोडंसं लाईक विसरल्यासारखं झालेलं. यार हा नॉर्मलचा इक्वेशन होता. ते असं डिमांड करतात तुमच्याकडे की नॉर्मल मस्ट पास थ्रू दिस पर्टिक्युलर पॉइंट. असेल ना रे, या पॉईंटमधून पास होणारे नॉर्मल्स असे ड्रॉ करू शकता ना तुम्ही. असा एक नॉर्मल, असा एक नॉर्मल आणि मे बी असा एक कुठेतरी नॉर्मल येईलच ना. लागतं का लॉजिक? बघा, असे 3 नॉर्मल मी इथे ड्रॉ करू शकतो. मी काम करतो, ते बोलतात नॉर्मल मस्ट पास थ्रू दिस पर्टिक्युलर पॉईंट, या पॉईंटमधून पास झाला पाहिजे. सो वायच्या जागी 12 टाकतो, एक्सच्या जागी 15 टाकतो. ओके, ए ए ए ए एम ए काय रे बाबा, ए ए ए पॅराबोलामध्ये ए आहे 1, अगेन ए अगेन 1च आहे आणि फक्त इथे एम क्यूब. तर मी काय म्हणतो पहा, 12 इज इक्वल टू 15m मायनस 2m मायनस ऑफ एम क्यूब. बरोबर, म्हणजे एम क्यूब मायनस एम क्यूब इकडे येऊन प्लस एम क्यूब. 13m आहे, 13m इकडे येऊन मायनस 13m प्लस 12 इज इक्वल टू 0. बघा रे बाबा, हे असं आहे. सांगा आता, काहीतरी करा आणि एमचा व्हॅल्यू मला इथे शोधून द्या. हे बघितल्या क्षणी समजतं एम इज इक्वल टू 1 सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. काय करतो का तुम्हाला समजतं का रे हे पाहिल्यावरती? एम इज इक्वल टू 1 सॅटिस्फाईज दॅट इक्वेशन. 1 टाका नाही, इथे 1 टाका, इथे पण 1 टाका, इथे पण काही टाकण्याची गरज नाही. 12 प्लस दॅट 1 इज 13 अँड मायनस ऑफ 13 इज 0. सो एम मायनस ऑफ 1 हा एक फॅक्टर असेल. मग तुम्हाला माहिती याला एम मायनस 1 ने डिवाइड करून प्रोसेस माहिती ना. हा ते बाकीचे राहिलेले 2 फॅक्टर्स काढत असतो आपण. आता काय आहे पहा, राहिलेले 2 जे फॅक्टर्स आहेत. ओके, आता मी थोडंसं पाहून सांगतोय जस्ट, कारण की आता ते डिव्हिजन तर मी केलेलं नाही. एम मायनस 3 आणि एम प्लस 4 बोलतात ते. ठीक, बाकीचे 2 फॅक्टर आहेत एम मायनस ऑफ 3 आणि एम प्लस 4 इज इक्वल टू 0 असे फॅक्टर्स आहेत. बाकीचे 2 इथून एमच्या 3 व्हॅल्यूज निघतात ना. एम इज इक्वल टू एकतर 1 बनतं, एम इज इक्वल टू एकतर 3 बनतं, एम इज इक्वल टू एकतर मायनस ऑफ 4 बनतं. सो गाईज असे एमच्या 3 व्हॅल्यूज आहेत, 3. आता यातला हा फर्स्ट व्हॅल्यू जर टाकून बघा बरं याच्यामध्ये, या इक्वेशनमध्ये. काय इक्वेशन येतं पहा, सॉरी त्याने या इक्वेशनमध्ये टाका, कारण की या इक्वेशनवरून हा काढला ना एचा व्हॅल्यू वगैरे टाकून. एमच्या जागी तो व्हॅल्यू टाका 1. बहुतेक तुम्हाला हाच इक्वेशन मिळतो वाटतं. हा हे जे बोलता ना, तो इक्वेशन तुम्हाला मिळून जातो. इनकेस जर का नाही मिळाला तो एम इज इक्वल टू 3 टाका आणि एम इज इक्वल टू मायनस 4 पण टाका. 3 व्हॅल्यू टाका. असे 3 नॉर्मल येतात आणि त्या 3 नॉर्मल मधला बेसिकली एक नॉर्मल ते तुम्हाला विचारतात. असं आहे पहा. ठीक आहे ना. रब करू का? पहा काय, आय होप तुम्हाला हे समजलं. असा फक्त हा पॉईंट बदलला जातो बस. इथला जो पॉईंट आहे ना तो चेंज केला जातो. इक्वेशन शेवटी असंच राहणार. सॉल्व्ह करायचं, एम काढायचं, 3 एम निघतात, 3 नॉर्मल निघतात, बस संपला विषय. ठीक आहे, पुढे जाता. तर हा होता नॉर्मल टू दी पॅराबोला, नाही का? हे बघा, इथे खरं तर हे संपत नाही. इथे खरं तर हे संपत नाही, म्हणजे न्यूमरिकल जितके कराल तितके कमी असतात. ओके, सो न्यूमरिकलचं काउंट थोडंसं तुम्ही तुमच्या एंडवरती जास्तीत जास्त ठेवा. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा. आता काय घेतोय पहा आर्टिकल, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून एक आर्टिकल आहे. कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट शॉर्टकट आहे त्याचं ऍक्च्युली. त्याचं पण बेसिकली डिस्कशन करूया की तो कुठून आला. कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं माहिती का? एक से फॉर एक्झाम्पल एक पॅराबोला आहे. ओके, आणि पॅराबोलाला बाहेरच्या पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ केलं जातं. से फॉर एक्झाम्पल या पॉईंटवरतून पॅराबोलाला आपण टँजंट ड्रॉ करतो.
ठीक आहे, एक इथे टँजंट ड्रॉ करतोय अँड द सेकंड टँजंट मी इथे ड्रॉ करतो. ठीक आहे, असं 2 टँजंट ड्रॉ करतो मी पॅराबोलाला बाहेरच्या पॉईंटवरतून, आणि हे जे 2 पॉईंट्स आहेत ना टचिंग पॉईंटला जॉईन केल्यावरती जी लाईन बनते त्याला आपण कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट बोलतो. दॅट इज कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट, त्याला आपण कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट बोलतो. ओके, ठीक आहे यार. आता भाग आहे पुढे. हा पॉईंट x1 y1 असेल असं ॲज्युम करूया 2 मिनिटासाठी, नाही का. मी सर्कलसाठीचं डेरिव्हेशन सांगू का जरा 2 मिनिटासाठी. सर्कलसाठीचं डेरिव्हेशन सांगतो आणि मग इथे पण तसंच कसं लिंक करू शकतो याचा विचार करू आपण. बघ काय, सर्कलमध्ये पण कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट हा विषय होताच शेवटी. सर्कल ड्रॉ करतो, ते एक बाहेरचा पॉईंट आहे, इथे असं ड्रॉ करतो का, ठीक आहे, असं ड्रॉ केलेलं आहे इथे. ठीक आहे, यानंतर हा कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट आहे आपला. आता सर्कलच्या टँजंटचं इक्वेशन बघा काय. लेट दिस पॉईंट बी से x1 y1, लेट दिस पॉईंट बी से x डॅश y डॅश, लेट दिस पॉईंट बी से x डबल डॅश y डबल डॅश. हा पॉईंट माहिती नाही, हा पण पॉईंट माहिती नाही, फक्त आपल्याला हा पॉईंट माहिती. हा पॉईंट माहिती आणि सर्कलचं इक्वेशन माहिती. लेट इक्वेशन ऑफ सर्कल बी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. असा सर्कलचं इक्वेशन आहे. आता एखाद्या बाहेरच्या पॉईंटवरतून ज्यावेळेस आपण टँजंट ड्रॉ करतोय, 2 टँजंट असे ड्रॉ करतोय, जिथे कुठे टच होत आहे तिथून बेसिकली लाईन ड्रॉ करायची, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. मी तुम्हाला विचारतो या टँजंटचं इक्वेशन काय, एक्स एक्स डॅश प्लस वाय वाय डॅश इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर नाही का, एक्स x1 प्लस वाय वाय इज इक्वल टू आर स्क्वेअर. टँजंट ॲट पॉईंटवाला हा पॉईंट येतो. चलो, या टँजंटचं इक्वेशन काय असेल, एक्स एक्स डबल डॅश प्लस वाय वाय डबल डॅश इज इक्वल टू आर स्क्वेअर. एक्स एक्स डबल डॅश प्लस वाय वाय डबल डॅश इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा ना ऍक्च्युली या टँजंटचं इक्वेशन असेल. ओके, ठीक आहे, चलो पुढे काय आता पहा. मी तुम्हाला असं सांगतोय की या पॉईंटने याला सॅटिस्फाय केलं पाहिजे, या पॉईंटने याला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे. बघा, या पॉईंटने याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. सो एक इक्वेशन असं लिहितो मी, x1 x डॅश प्लस y1 y डॅश इज इक्वल टू आर स्क्वेअर. या पॉईंटने याला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे, x1 x डबल डॅश प्लस y1 y डबल डॅश इज इक्वल टू आर स्क्वेअर. ठीक आहे, या कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा जो इक्वेशन आहे ना, लेट दॅट इक्वेशन बी एक्स x1 प्लस वाय y1 ओके इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा इक्वेशन असतो. तुम्ही म्हणणार कसं काय, हे बघा, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट या 2 पॉईंटमधून पास होते ना, म्हणजे यार असं इक्वेशन शोधा की ज्याला हा पण पॉईंट सॅटिस्फाय करेल आणि हा पण पॉईंट सॅटिस्फाय करेल. ओके, हा पॉईंट टाका बरं याच्यामध्ये, काय होतं पहा, काय होतं रे, एक्स डॅश x1 प्लस वाय डॅश y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर होतं ना. अबे आहे ना, एक्स डॅश x1 प्लस वाय डॅश y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर आहे ना, म्हणजे होतो ना सॅटिस्फाय. नाही समजलं, परत सांगतो. मी तुम्हाला असं सांगतोय की बाहेरचा पॉईंट आहे, 2 टँजंट, टचिंग पॉईंटला कॉर्ड, डन. टँजंटचं इक्वेशन आपल्याला माहिती, इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट x1 y1 टू दी सर्कल इज गिवन बाय एक्स x1 प्लस वाय y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर असं असतं काहीतरी, बरोबर ना. सो x1 म्हणजे हा x डॅश इथे, y1 मीन्स हा y डॅश आहे, and that is equal to r square. So guys, this is the equation of tangent. यार हा टँजंटचं इक्वेशन इथं म्हणलं, ठीक आहे, चलो ओके ओके. आता हा जो दुसरा टँजंट आहे ना, त्याचं पण इक्वेशन सेम तसंच, एक्स एक्स डबल डॅश वाय वाय डबल डॅश इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा या टँजंटचं इक्वेशन असेल, इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट x1 y1, बरोबर. आता मी म्हणतो की या पॉईंटनी दोघांना सॅटिस्फाय केलं पाहिजे, मग त्या पॉईंटनी दोघांना सॅटिस्फाय केला पाहिजे, तर तो पॉईंट दोघांमध्ये टाकतो. हा पॉईंट याच्यात टाकला तर हे असं आलं, हा पॉईंट याच्यात टाकला तर हे असं आलं. जरा ठेवतो यांना साईडला, नाही का, याला इक्वेशन नंबर 1 बोलू, याला इक्वेशन नंबर 2 बोलूया, जरा होल्ड करू आपण तिथे, नाही का. ओके,
तर आता पुढे पहा काय करतं. आपण ना या कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन असं बोलतो, x1 प्लस y1 इज इक्वल टू r², असं डायरेक्टली क्लेम करतो. ते म्हणणार कसं काय, कारण की हा असा इक्वेशन आहे जो की दोन्ही पॉईंटला सॅटिस्फाय करतो. ते म्हणणार कसं काय, बघू का पॉईंट टाकून. तो पॉईंट टाकल्यानंतर काय बनतं माहिती का, हेच बनतं. नाही, तो पॉईंट टाकल्यानंतर बघा ना तुम्ही, x डॅश y1 प्लस y डॅश y1 इज इक्वल टू r² असं बनतं ना, हा पॉईंट टाकल्यानंतर. बरं, हा लेफ्ट हँड साईड बनतो असा. अरे पण पहा ना, हे ऑलरेडी असं प्रूव्ह केलेलं आहे आपण. म्हणजे हा इथे टाकला ना की गोष्टी सॅटिस्फाय होतात असं म्हणायचं मला इथे. तो तिथे जर का टाकला आपण तर होत आहे सॅटिस्फाय सर्व, म्हणजे तो इक्वेशन सॅटिस्फाय होता. इव्हन हा पण जर का इथे टाकला ना याच्यामध्ये होऊन जाईल इक्वेशन सॅटिस्फाय. टाकून दाखवतो का, बघा आता हे इथे टाकतो मी, x डबल डॅश x1 प्लस हा इथे टाकतो मी y डबल डॅश y1 अँड दॅट इज इक्वल टू r². समजलंय तुम्हाला. तर हे असं आहे. ओके, समजा याने याला सॅटिस्फाय केलं तर लाईक काम संपलं नाही का, आणि करतोय सॅटिस्फाय. हा रिझल्ट तर ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेला आहे, होतोय तो सॅटिस्फाय, म्हणजे ते आहे तसं व्हॅलिड. दॅट मीन्स हा असा इक्वेशन आहे, आणि हा असा इक्वेशन आहे जो दोघांना सॅटिस्फाय करतो. दॅट मीन्स दॅट इज कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे ठीक आहे, पण तुम्ही विचार करा हे काय माहिती का, हे टँजंटचंच इक्वेशन आहे. x1 प्लस y1 इज इक्वल टू r². हा टँजंटचंच इक्वेशन आहे. जस्ट टँजंटच्या इक्वेशनमध्ये बाहेरचा पॉईंट टाकला तर मग बाहेरच्या पॉईंटवरून जे दोन टँजंट ड्रॉ करतो त्याचा कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट येतो. असं टँजंटचंच इक्वेशन आहे, फक्त बाहेरचा पॉईंट टाकला तर मग कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट येतो. मी रब करू. सो सेम पॅराबोलाच्या केसमध्ये पण सेम करायचं. बा पॅराबोला ड्रॉ केलं ऍट पॉईंट x1 y1. टँजंटचं इक्वेशन कोणाला आठवतो का, काय असतं रे ते, y1 इज इक्वल टू a ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 असं काहीतरी आहे ना, इक्वेशन ऑफ टँजंट ऍट पॉईंट x1 y1. ऍट पॉईंट x1 y1 या टँजंटचा इथल्या टँजंटचा इक्वेशन असा असतो, y1 इज इक्वल टू a ब्रॅकेटमध्ये x प्लस x1. तुम्हाला काहीच नाही करायचं, तुम्हाला तेच करायचं की बाहेरच्या पॉईंटवरून जर का तुम्हाला कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड करायचा असेल, हा कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट जर का तुम्हाला फाइंड करायचा असेल तर काही नाही, हा जो x1 y1 पॉईंट आहे ना तो आतमधला नाही, तो बाहेरचा पॉईंट टाकायचा डायरेक्टली. ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट निघून जातो. सेम आता जसं प्रूव्ह केलं एक्झॅक्टली सेम तसंच प्रूफ इथे मारायचं तुम्हाला पॅराबोलाच्या केसमध्ये. सेम, पूर्णपणे सेम. आधी पाहून घ्या बरं. चला जाऊ पुढे. येईल कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट ड्रॉ करता होता, बस टँजंटचं इक्वेशन पण बाहेरचा पॉईंट टाकायचं, बस ऑटोमॅटिकली कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट निघतो. मी रब करतो काय, मी रब करतो. ठीक आहे, y1चा स्क्वेअर मायनस y1चा स्क्वेअर कुठे रे, टँजंटचं इक्वेशन असंच असतो ना. ऍट पॉईंट x1 y1 टँजंटचं इक्वेशन हाच तर असतो, y1 इज इक्वल टू a ब्रॅकेट x प्लस x1. आता पहा पुढे काय क्वेश्चन काय पहा, एक मिनिट सॉरी. हा क्वेश्चन पहा. टँजंट्स आर ड्रॉन टू द पॅराबोला y² इज इक्वल टू 4x. y² इज इक्वल टू 4x ला टँजंट ड्रॉ करतो आपण ऍट पॉइंट विथ लाईन मीट्स दिस पॅराबोला. बघा पॅराबोला, tangents are drawn to the parabola at points where the line meets the parabola. ही जी लाईन आहे ना, पॅराबोलाला अशा दोन पॉईंट वरती मीट करते आणि दोन्ही पॉईंट वरती आपण ड्रॉ करतो टँजंट. ठीक केलं बरोबर. तर दोन्ही पॉईंट वरती आपण टँजंट ड्रॉ केलं. सो tangents are drawn कोणाला ड्रॉ केलं बा, टँजंट्स आर ड्रॉन फ्रॉम पॉइंट्स where this line meets the parabola. आता ही लाईन जी आहे ना ती lx प्लस my प्लस n इज इक्वल टू 0 अशी लाईन आहे ती.
ते म्हणतं फाइंड पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस टँजन्स, म्हणजे हा पॉईंट तुम्हाला फाइंड करायचा आहे. दॅट पॉईंट बी से फॉर एक्झाम्पल एच कॉमा के. यार तो पॉईंट शोधायचा आपल्याला, नाही का. ते कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन काय असतो रे, ते y1 इज इक्वल टू 2a ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 असंच ना काहीतरी, बरोबर. मग ते कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन शोधते वेळी तो बाहेरचा जो पॉईंट असतो तो पॉईंट डायरेक्टली टाकायचा असतो याच्यामध्ये. म्हणजे के वाय इज इक्वल टू 2a ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 तर h आहे पहा. सो यार असा इक्वेशन असला पाहिजे कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा, असा इक्वेशन असला पाहिजे कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा. ओके, आता बनतं काय पहा ना, 2x 2ax खाली लिहितो, ठीक आहे. 2x लिहिला, देन 2ah 2ah and then ky इकडे मायनस ky असं बनलेलं पहा. दॅट इज इक्वल टू 0. सो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा इक्वेशन हा बनला आणि यांनी हा दिलाय आणि या दोघांना कम्पेअर करून तुम्हाला एच आणि के ची व्हॅल्यू फाइंड करायची. पहा या दोघांना रेशोमध्ये असले पाहिजे, दोघे सेम आहेत. 2a/l इज इक्वल टू मायनस ऑफ k/m इज इक्वल टू 2a डिवाइड बाय n. 2a डिवाइड बाय h आहे. h काय n बोलतोय साला, एक मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम झाला. 2ah आहे, 2ah डिवाइड बाय n असं आहे, सॉरी. हा m आहे. आता मी झोपेत तयार आहे आज, काय सांगायचं. हा आता ओके ना. कशाची व्हॅल्यू तुम्हाला एच आणि के ची व्हॅल्यू फाइंड करायची, करा ना. मग इथून एच आणि के ची व्हॅल्यू फाइंड करा ना, कम्पेअर करा हे पार्ट. 2a डिवाइड बाय l इज इक्वल टू 2ah डिवाइड बाय n, बरोबर. 2a विल गेट कॅन्सल हिअर, बरोबर. n जातो तिकडे. सो एचचा व्हॅल्यू काय बनतो, n/l बनतो. ओके, व्हॅल्यू ऑफ एच इज n/l, व्हॅल्यू ऑफ एच इज गाइज n/l, कॉमा. आता केचं व्हॅल्यू कसं शोधणार, सेम यांना कम्पेअर करा ना तुम्ही. 2a डिवाइड बाय l इज इक्वल टू मायनस ऑफ k/m करा कम्पेअर. केचं व्हॅल्यू फाइंड करा, मायनस 2m/l बनतो. केचं व्हॅल्यू काय बनतो, मायनस 2am डिवाइड बाय l, केचं व्हॅल्यू बनतो. तेच सांगितलं त्यांनी. तो इंटरसेक्शन पॉईंट फाइंड करा, केला इंटरसेक्शन पॉईंट फाइंड इन टर्म्स ऑफ एल अँड एम केलं, बरोबर. एल आणि एमच्या फॉर्ममध्ये इंटरसेक्शन पॉईंट फाइंड केलेला आहे. आय होप थोडं बहुत समजलं असेल. क्लिअर. आता पॅराबोलाच्या केसमध्ये थोडंसं बघूयाच, नाही का, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. आणखीन थोडंसं लाईक डेरिव्हेशन काइंड ऑफ थिंग असं म्हणतोय मी. बघा पॅराबोला यार, बरोबर. लेट दिस पॉइंट बी से x1 y1 and let this point be say x2 y2. एक मिनिट ना, या पॉइंटला मी x2 y2 बोलतो, बरोबर. या दोन्ही ठिकाणी म्हणजे बेसिकली बाहेरच्या पॉईंट, आउटसाइड पॉईंटवरतून दोन्ही असे टँजंट ड्रॉ केलेले आहेत, जे की पॅराबोला तिथे मीट होतात. दुसरा जो टँजंट आहे तो पॅराबोलाला मे बी इथे मीट होतो कुठेतरी, इथे मॅच होतो. ठीक आहे, तर ठीक आहे. आता मी तुम्हाला काय विचारतोय पहा, मी तुम्हाला विचारतोय की दिस पॉईंट बी से फॉर एक्झाम्पल x डॅश y डॅश, किंवा यालाच मी x1 y1 बोलतो आणि या लोकांना मी x डॅश y डॅश बोलतो. एकच मिनिट, याला मी x डॅश y डॅश बोलतो आणि याला मी x डबल डॅश y डबल डॅश बोलतो. ओके, तर आपलं असं होतं की यार डेरिव्हेशन फाइंड करायचं आपल्याला कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा. म्हणजे हा कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट जो दिसतोय फक्त पार्ट नाही करायचं आहे, असं आता आपलं थोडंसं की आता हे आपल्याला डेरिव्हेशन पार्ट करायचं. कसं आलं याचं इक्वेशन, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन कसं आलं. आपण काय केलं होतं माहिती का, टँजंटच्या इक्वेशनमध्ये हा पॉईंट टाकला होता, टँजंट 1 इज इक्वल टू 0 असं करायचं, असं लक्षात ठेवायचं. सर्कलच्या केसमध्ये सांगतो मी, सर्कलच्या केसमध्ये टँजंटच्या इक्वेशनमध्ये तो बाहेरचा पॉईंट जर का टाकला ना, ऑटोमॅटिकली बेसिकली तो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट निघतो. आता पॅराबोलाच्या केसमध्ये पण तसंच आहे का,
असेल तर असं का? बघा रे, या टँजंटचं इक्वेशन काय माहिती का? वाय डॅश इज इक्वल टू 2a ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस एक्स डॅश. हा पॉईंट टाकायला लागणार तिथे नाही का? तो त्या टँजंटचं इक्वेशन आहे. मी म्हणलं ठीक आहे, आता या टँजंटचं इक्वेशन वाय डबल डॅश इज इक्वल टू 2a ब्रॅकेटमध्ये एक्स डबल डॅश. हे समजलं तुम्हाला? हा या दुसरा सेकंड टँजंटचा इक्वेशन. आता एक काम करूया, हा जो पॉईंट आहे हा याला पण सॅटिस्फाय करेल आणि हा याला पण सॅटिस्फाय करेल. जरा कलर चेंज करून आता तसे इक्वेशन लिहितो दोन. ब्लू कलर करतो. चलो, हा पॉईंट याच्यात टाकला समजा मी. काय बनतं रे बाबा? तो y1 y डॅश इज इक्वल टू 2a ब्रॅकेटमध्ये x1 प्लस एक्स डॅश असं बनला. सेम हा पॉईंट काही जर काही इथे टाकला मी तर काय बनतं ते? याच्यामध्ये टाकला तो पॉईंट सेम बनणार आहे पहा. y1 y डबल डॅश इज इक्वल टू 2a ब्रॅकेटमध्ये x1 x डबल डॅश असा बनणार आहे. समजून घ्या व्यवस्थित. आता या दोन गोष्टी बघितल्यानंतर मला असं समजायला लागलं की हा कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा जो इक्वेशन आहे ना, तो इक्वेशन ऍक्च्युली y1 इज इक्वल टू 2a ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस x1 हाच आहे तो इक्वेशन. फक्त ना बाहेरचा पॉईंट हा टाकायला लागेल तो पॉईंट तुम्हाला. हे x1 हे जे x1 y1 आहेत ना, तो पॉईंट टाकायला लागेल. हा पॉईंट इथे टाकायला लागेल x1 y1. तुमचा डाऊट तोच आहे की हे असं कसं काय? तर मी तुम्हाला सांगतो, परत एक वेळेस सांगतो, एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा की ही अशी लाईन आहे यार की त्या x1 y1 ला पण सॅटिस्फाय करते आणि x2 y2 ला पण एक्स डबल डॅश y डबल डॅशला पण सॅटिस्फाय करतं. इथे हे एक्स डबल डॅश y डबल डॅश ही लाईन दोघांना सॅटिस्फाय करतो. तुम्ही म्हणणार कसं काय? प्रूव्ह करा. मी म्हणणार हा पॉईंट टाकून द्या मग इथे. हे बघा, इथे y डॅश होतो, y1 y डॅश इज इक्वल टू 2a एक्स डॅश x1 आहे ना. हे बघा, ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे, रिझल्ट आहे. प्रिव्हियस ठीक आहे, ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे आपण. हा जर का खरंच कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट असेल ना, तर या पॉईंटनी पण याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. करतो ना? टाका ना, हे इथे टाका ना. सो y1 y डबल डॅश, हे पहा y1 y डबल डॅश, सॉरी इथे y1 y डबल डॅश इथे ठीक आहे. हा या पॉईंटनी याला सॅटिस्फाय केलं पाहिजे ना, बिकॉज तो टँजंट आहे इथे. ओके, आणि तो इथून पास होतो असं म्हणायचं होतं ॲक्च्युली. ओके, तर पहा, तर आता मला असं सांगायचं आहे पहा की हा पॉईंट याला पण सॅटिस्फाय करतो. हा याला तेव्हा सॅटिस्फाय करतो जेव्हा हा याच्यात टाकला आणि लाईक ते पूर्णपणे लाईक लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड सेम झालं तर आपण बोलतो की सॅटिस्फाय करतो, म्हणजे तो पॉईंट त्याच्यावरती लाय करतो. मग हा पॉईंट जर का टाकला तर काय रिक्वायरमेंट आहे माहिती का? वाय डबल डॅश, सॉरी एक्स डबल डॅश, सॉरी यार हे टाका तिथे पॉईंट इथे. सो y1 y डबल डॅश इज इक्वल टू 2a ब्रॅकेटमध्ये एक्स डबल डॅश प्लस x1 असं बनतं. असं बनतो रिझल्ट. ओके, हा तर रिझल्ट ऑलरेडी प्रूव्ह केलाय तुम्ही इथे. म्हणजे हे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड हे ऑलरेडी व्हेरीफाय केलं आपण. येणार कसं काय? जेव्हा आपण इथे टँजंट काढला होता ना, इथे जो टँजंट काढला होता, ओके, हा वाला टँजंट जो आपण ऑलरेडी काढला होता, त्या टँजंटमध्ये फक्त आणि फक्त एक मिनिट म्हणून थोडंसं लाईक लिहितोय दुसऱ्या ठिकाणी चुकून. इथे जो या पॉईंटवरतून जो टँजंट ड्रॉ केला होता ना हा वाला, इथे फक्त हा पॉईंट तुम्हाला टाकायचा होता, कारण की तो टँजंट त्या पॉईंटमधून पास होता. सो जर का तो पॉईंट तुम्ही टाकाल ना, वाय डॅश y1 y डबल डॅश दॅट इज इक्वल टू 2a ब्रॅकेटमध्ये x1 प्लस एक्स डबल डॅश, हे असं व्हॅलिड आहे. ठीक आहे इथे. सो याच्यावरून असं समजतं की काही नाही, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं जर का तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचं असेल तर काही नाही, बाहेरचा जो पॉईंट असतो ना तो डायरेक्टली टाकायचा त्याच्यामध्ये, टँजंटच्या इक्वेशनमध्ये ऑटोमॅटिकली कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट निघतो. सो असा बेसिक फंडा इथे. सर्कलचं पण एक्सप्लेन केलं होतं, हे पण एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊ. हे तुम्हाला समजतं का? ॲक्च्युली काय आहे की मी काल रात्री खूप उशिरा झोपलो, तर
जसं रात्री लेक्चर घेतो ना तसं आत्ताचा होत नाही लेक्चर. तुम्हाला नोटीस होतं की नाही मला माहित नाही. ठीक आहे, पण ठीक आहे, कंटेंट मिळून जाईल तसं काही प्रॉब्लेम नाही. पुढे जातो आता. तर मग आता हे शॉर्टकट लक्षात ठेवायचं का, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट सर्कलमध्ये जरी विचारला आणि याच्यामध्ये जरी विचारला तर काय करायचं माहिती का, टँजंटच्या इक्वेशनमध्ये तो बाहेरचा पॉईंट टाकायचा, आउटसाइडवाला पॉईंट टाकायचा, आउटसाइडवाला पॉईंट टाकून द्यायचा, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन निघून जातो डायरेक्टली. आता याला बऱ्याच वेळी असं पण बोललं जातं T1 = 0 असं. T स्टँड्स फॉर टँजंटचं इक्वेशन आणि ते 1 म्हणजे लाईक तो पासिंग पॉईंट आहे x1 y1 वाला 1. बरोबर, हे असं लक्षात ठेवलं जातं शॉर्टकटमध्ये नाही का. ओके, तर ना कसं आहे माहिती का की हा जो रिझल्ट आहे हा सर्कलसाठी पण ऍप्लिकेबल आहे, पॅराबोलासाठी पण ऍप्लिकेबल आहे, एलिप्स आणि इव्हन हायपरबोलासाठी पण ऍप्लिकेबल आहे नाही का. मग ज्यावेळेस आपलं हे सर्व संपेल ना त्यावेळेस आपण जसं बोललो होतो मी तुम्हाला असं एक टेबल करूया, त्या टेबलमध्ये सर्व गोष्टी लिहूया. जसं की इथे कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट लिहिला, मग हे इथे पॅराबोला किंवा सर्कलसाठी कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन, पॅराबोलासाठी कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन, इलिप्ससाठी कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन आणि हायपरबोलासाठी कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन. समजतं का? म्हणजे एक चार्ट बनवूया आपण एंडला की तो चार्ट केल्यानंतर ना सर्वच गोष्टी क्लिअर होऊन जातील किंवा अख्खा कोऑर्डिनेट जॉमेट्री तुमचा रिवाइज होऊन जाईल. हा सम आपण आता आधीच केलेला आहे ऑलरेडी. बरोबर, आणखीन एक पॉईंट ऍक्च्युली काय पहा, आणखीन एक आर्टिकल आहे आता, इक्वेशन ऑफ कॉर्ड हॅव्हिंग मिड पॉइंट x1 y1. म्हणजे काय माहिती का, आता एक पॅराबोला दिलाय बघा, काय पॅराबोला दिला एक, याचं पण शॉर्टकट आहे खरं तर, पण प्रूफ डिस्कस करू आधी. हा एक पॅराबोला दिलाय आणि ते तुम्हाला काय म्हणता माहिती का, एक पॉईंट आहे म्हणा x1 y1. यार हे x1 y1 मिड पॉईंट असेल असा एक कॉर्ड ड्रॉ करा. म्हणलं ठीक आहे करतो, वाटतं मला हा मिड पॉईंट बरोबर ना. हा x1 y1 मिड पॉईंट असेल असा एकच कॉर्ड मिळणार आहे तुम्हाला, एकच कॉर्ड मिळणार आहे फिक्स. x1 y1 मिड पॉईंट असेल असं तुम्हाला एकच कॉर्ड मिळणार आहे, हा जो आता मी तुम्हाला दाखवलेला. बाकी केसमध्ये नाही होऊ शकत. हे बघा इकडे कमी आहे, इकडे जास्त आहे, एकच पॉसिबिलिटी असते अशी, नाही होऊ शकत. हे एकच पॉसिबिलिटी, ठीक आहे. आणि त्याचाच इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं, त्याचाच इक्वेशन आपल्याला शोधायचं. आर्टिकल पहा, इक्वेशन ऑफ कॉर्ड हुज मिड पॉईंट इज x1 y1. ओके, म्हणजे मिड पॉईंट दिला तर त्याचा कॉर्ड ड्रॉ करता आला पाहिजे. तर मी याचं सोल्युशन सांगतो तुम्हाला काय. सोल्युशन काय असतं पहा, टँजंटचं इक्वेशन लिहायचं आणि इकडे S1 लिहायचा. S1 S स्टँड्स फॉर लाईक पॅराबोलाचं इक्वेशन. बरं सांगतो मी तुम्हाला, पॅराबोलाचं इक्वेशन y² = 4x से फॉर एक्झाम्पल. बरोबर, आता तुम्ही मला टँजंटचं इक्वेशन फक्त सांगा. टँजंट ऍट पॉईंट, बरं ऍट पॉईंट ते काय ते y1 काय असतं टँजंटचा इक्वेशन, टँजंट ऍट पॉईंट y1 = 2a × ब्रॅकेट x + x1 असं काहीतरी टँजंटचं इक्वेशन होतं ना. y1 मायनस ऑफ 2a ब्रॅकेटमध्ये x + x1 = 0 हा टँजंटचा इक्वेशन होता ना. टँजंट ऍट पॉईंट x1 y1चा इक्वेशन हा होता. हाच इक्वेशन मी परत तिथे कॉपी करतो, फक्त आणि फक्त त्या x1 y1च्या जागी हा वाला पॉईंट टाकायचा असतो. x1 y1च्या जागी जर का तुम्ही हा पॉईंट टाकाल ना याच्यामध्ये तर भाऊ हेच टँजंट मिळेल ना मग. दिस वॉज इक्वेशन ऑफ टँजंट ऍट पॉईंट x1 y1 या पॉईंट वरतीच्या टँजंटचा इक्वेशन आहे. मग तो x1 y1 पॉईंट टाकला तर तो टँजंटच मिळेल. सो म्हणून हा x1 y1 म्हणजे तो हा पॉईंट नाही टाकणार मी, हा दुसराच कोणता तरी पॉईंट टाकला, कोणता मिड पॉईंट वाला पॉईंट टाकला टँजंट मध्ये. काय म्हणतात ते y1 मायनस ऑफ 2a ब्रॅकेटमध्ये x + x1 हा पॉईंट टाकायचा बरं त्याच्यामध्ये. इज इक्वल टू S1 स्टँड्स फॉर पॅराबोलाचं इक्वेशन. पॅराबोलाचं इक्वेशन y² = 4x येणार आहे. मग त्या इक्वेशनमध्ये पण हाच पॉईंट टाकायचा परत.
काय बनतो मग तो y1 स्क्वेअर इज इक्वल टू 4ax1 म्हणजे y1 स्क्वेअर मायनस 4ax1 इज इक्वल टू 0. सो हे जे आता तुम्ही केलं ना, हे तो असतो पॅराबोलाचं इक्वेशन, म्हणजे S1 आहे तो ऍक्च्युली. S स्टँड्स फॉर इक्वेशन ऑफ कोनिक्स, सर्कल, पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला, जो काही असेल तो. आणि हे लाईक कोणता पॉईंट टाकला तिथे, मग इथे लिहू मी y1 स्क्वेअर मायनस ऑफ 4ax1 असं लिहिलं पाहिजे. बघून घ्या. तुमचा डाऊट असा असेल की असं का करतोय, नाही याचं प्रूफ डिस्कस करू ना आपण, याचं प्रूफ डिस्कस करूया आपण. पण हे पण अगेन एक शॉर्टकट लक्षात ठेवा, इव्हन दिस ॲप्लिकेबल फॉर सर्कल ॲज वेल. म्हणजे एखादा पॉईंट दिला असेल आणि याला मिड पॉईंट कन्सिडर करून जर का एक कार्ड बोललो कॉर्ड तुम्हाला, नाही का, तर ते अशी काढायची असते. टँजंटचं इक्वेशन लिहायचं, त्याच्यामध्ये हा पॉईंट टाकायचा. पॅराबोलाचं इक्वेशन लिहायचं, त्याच्यामध्ये हा पॉईंट टाकायचा. बस इतकंच करायचं फक्त. ठीक आहे. लिहून घ्या व्यवस्थित. पहिले फक्त लिहून घ्या तुम्ही. एक क्वेश्चन करून घेऊया आपण, ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं प्रूफ पाहूया, नाही का. रब करतो. इतकंच लक्षात ठेवायचं फक्त, टी इज इक्वल टू S1, टॅनचं इक्वेशन इज इक्वल टू पॅराबोलाचं इक्वेशन. ठीक, एक छोटंसं क्वेश्चन करतो मी इथे. एक मिनिट, कुठे आहे, ठीक आहे. हे थोडंसं लाईक एक मिनिट असंच टाइमपास बनवून देतो मी तुम्हाला फक्त इथं, नाही का. तर तो क्वेश्चन पण करायचा आपल्याला लोकसवाला, बट पहिले हे करू, प्रूफ पाहू, मग तो करू. तर तुम्हाला असं सांगण्यात आलं पहा, इक्वेशन ऑफ पॅराबोला बी y इक्वल टू 4x, ओके. आणि तुम्हाला असं बोलतात की इथे आतमध्ये कोणता तरी पॉईंट 4ax ने 12x करतो. आतमध्ये असा कोणता तरी एक पॉईंट आहे, से फॉर एक्झाम्पल 1,2. कन्सिडरिंग दॅट पॉईंट एज अ मिड पॉईंट, त्या पॉईंटला तुम्ही मिड पॉईंट कन्सिडर करून एक बनवा कॉर्ड, आणि त्या कॉर्डचं इक्वेशन फाइंड करा, असं क्वेश्चन आहे ऍक्च्युअली. कन्सिडरिंग दॅट पॉईंट एज अ मिड पॉईंट, त्याला मिड पॉईंट कन्सिडर करून जो कॉर्ड बनतो त्या कॉर्डचं इक्वेशन तुम्ही फाइंड करा. येस. आता काय केलं पाहिजे, तर तेच शिकला आपण. ते टी इज इक्वल टू S1, टँजंटचं इक्वेशन इज इक्वल टू लाईक टँजंटच्या इक्वेशनमध्ये हा पॉईंट टाकायचा, अँड पॅराबोलाच्या इक्वेशनमध्ये पण तोच पॉईंट टाकायचा. आता हा पॉईंट जर का मी पॅराबोलाच्या इक्वेशनमध्ये टाकीणार आहे, पॅराबोलाच्या इक्वेशनमध्ये टाकीन म्हणजे काय, y स्क्वेअर मायनस 12x इज इक्वल टू 0, त्याच्यामध्ये टाकीन, याच्यामध्ये हा पॉईंट टाकीन. चलो टाका, y जागी 2 टाका, 2 स्क्वेअर 4 मायनस x जागी 12 मायनस 8 बनतो की नाही, मग मी इकडे मायनस ऑफ 8 लिहिणार. आणि पॅराबोलाचं टँजंट तुम्हालाही माहिती, y1 मायनस ऑफ 2a ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 असं असतो की नाही. मग हा पॉईंट टाका ना याच्यामध्ये, टाका बरं तो पॉईंट त्याच्यामध्ये. y1च्या जागी 2 म्हणजे 2y मायनस ऑफ 2a काय रे बाबा, एचं व्हॅल्यू इथे पहा, एचं व्हॅल्यू 3 आहे, 2a म्हणजे 6 इंटू ब्रॅकेटमध्ये x प्लस x1चं व्हॅल्यू 1 आहे, दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ 8. सो 2y मायनस ऑफ 6x मायनस ऑफ 6 इज इक्वल टू मायनस ऑफ 8. सो 2y मायनस ऑफ 6x इज इक्वल टू मायनस ऑफ 2. सो ही ती कॉर्डचं इक्वेशन आहे, जसं की मिड पॉईंट 1,2 आहे. बघून घ्या आधी व्यवस्थित.
रब करतो. आता याचं थोडंसं प्रूफ पाहूया आपण. सर्कलचं पण प्रूफ सांगतो, त्याच्यानंतर याचं पण प्रूफ सांगतो. कारण की सर्कल शिकवते वेळी तो पॉईंट बेसिकली नव्हता घेतलेला आम्ही. ओके, तर पहा, दोन्ही केसमध्ये हे सेम आहे बरं, पण फॉर्म्युला सेम आहे. आता मी तुम्हाला असं सांगेन, एक सर्कल आहे आणि सर्कलमध्ये कोणतरी पॉईंट आहे, से फॉर एक्झाम्पल x1 y1. कन्सिडरिंग दॅट पॉईंट ॲज अ मिड पॉईंट, एक तुम्हाला ना कॉर्ड डिफाईन करायची इथे. त्याला मिड पॉईंट कन्सिडर करून कॉर्ड डिफाईन करायची. बहुतेक अशी काहीतरी कॉर्ड येईल, बरोबर. मी ठीक आहे राव, चलो इकडे हाफ, इकडे हाफ. त्याला मिड पॉईंट करून कन्सिडर करून आपण कॉर्ड ड्रॉ केलेले आहे इथे. ठीक आहे, पुढे पाहता. आता मी तुम्हाला हे सांगतोय की यार या कॉर्डचं इक्वेशन मला फाइंड करायचं. विषय परत तोच आहे की कसं फाइंड करायचं, नाही का. लेट इक्वेशन ऑफ सर्कल बी से एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, बरोबर. और जनरल इक्वेशनच कन्सिडर करूया हवं तर, काही प्रॉब्लेम नाही. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. ओके, सो जनरल इक्वेशन कन्सिडर केलं आणि सर्कलचा जो सेंटर असतो ना, तो -g, -f असतो. आता समजा जर का तुम्हाला या कॉर्डचं इक्वेशन कोणी फाइंड करा बोललो, तुम्ही तर हेच करणार ना. इक्वेशन ऑफ कॉर्ड बी y - of y1 इज इक्वल टू m इंटू x - of x1. m म्हणजे कॉर्डचा स्लोप. पण कॉर्डचा स्लोप काढायचा कसा, एक काम करा, तुम्ही याचा स्लोप काढा आधी. याचा स्लोप काढा. m1 इंटू m2 -1 नी त्याचा पण स्लोप निघून जाईल ऑटोमॅटिकली, बरोबर ना. m1 इंटू m2 -1 नी याचा पण स्लोप निघून जाईल. सो याचा स्लोप बघा बरं काय येतं, x1 प्लस g, सॉरी y1 प्लस f डिवाइड बाय x1 प्लस g, नाही का. ते y2 - y1 बाय x2 - x1 इंटू. आता याचा स्लोप काय करणार बाबा, तोच तर पाहिजे आपल्याला. दॅट इज इक्वल टू -1. म्हणजे रिक्वायर्ड स्लोप ऑफ दॅट कॉर्ड इज इक्वल टू मायनस ऑफ x1 प्लस g डिवाइड बाय y1 प्लस f. हे इथे टाकून देतोय. y - of y1 इज इक्वल टू मायनस ऑफ x1 प्लस g डिवाइड बाय y1 प्लस f इंटू x - of x1 असं टाकलं मी तिथे. काही नाही, आता हा इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. काय बनणार, y1 प्लस fy मायनस ऑफ y1 स्क्वेअर मायनस fy1 इज इक्वल टू, इथे काय बनणार पहा, मायनस ऑफ x1 प्लस x1 स्क्वेअर प्लस मायनस gx प्लस gx1. अरे असं बनतं पहा, बघून घ्या आधी व्यवस्थित. पाहून घ्या व्यवस्थित. आता याच्यामध्ये असे कोणते मॉडिफिकेशन करू शकतो आपण, नाही का, की सो दॅट थोडंसं दिसायला सोपं दिसेल. ते सर्कलचं इक्वेशन बनवू शकतो का, जरा विचार करतो मी इथे. हे जर का इकडे टाकलं, मी हे इकडे टाकलं समजा, आणि हे इकडे टाकलं, हे x1 इकडे टाकलं, x1 इकडे प्लस y1 आहेच, बरोबर. हे मायनस gx आहे ना, इकडे आला प्लस gx केलं, आणि प्लस fy तर राहायचं रे इथे, बरोबर. आणि आता इकडे पहा काय झालं, इकडे x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर पण तिकडेच गेलं, प्लस gx1 प्लस fy1, बरोबर ना. फक्त c दिसत नाही मला इथे, फक्त, नाही का. पण ठीक आहे, चलो काही हरकत नाही. आता इथे जर का मी असं केलं, x1 प्लस y1 प्लस g ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 f ब्रॅकेटमध्ये y प्लस y1 प्लस c, काय काय गोष्टी एक्स्ट्रा टाकल्या माहिती का, gx1 एक्स्ट्रा टाकला आणि fy1 एक्स्ट्रा टाकला आणि c एक्स्ट्रा टाकला. x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर, हे पहा gx1 एक्स्ट्रा टाकला इथे, gx1 ऑलरेडी होता, आता आणखीन एक gx1 टाकलं तर 2gx1 म्हणतो तो. fy1 एक्स्ट्रा टाकला
F_y_1 ऑलरेडी होता, आणखी एक F_y_1 टाकलं तर 2F_y_1 बनणार आहे तो. सी पण तर एक्स्ट्रा टाकलाय, प्लस सी पण तर केलं मी इथे. आता आठवतं का हे काय? x(x1) प्लस y(y1) प्लस g ब्रॅकेट x प्लस x1 f ब्रॅकेट y प्लस y1 प्लस c. हे तर टॅन्जंटचं इक्वेशन आहे, सर्कलच्या टॅन्जंटचं इक्वेशन आहे. x1 y1 या पॉईंट वरतीचा सर्कलच्या टॅन्जंटचा इक्वेशन आहे तो. इक्वेशन ऑफ टॅन्जंट ऍट पॉईंट x1 y1 होतो. आणि जर का तुम्ही हे बघाल ना, हे तर सर्कलचंच इक्वेशन आहे, x² प्लस y² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c 0. तो तर अरे सर्कलचंच इक्वेशन आहे, बरोबर ना? येस. तो जर का सर्कलचंच इक्वेशन असेल तर मग आता आपण असंच डायरेक्टली बोलूया ना, इकडे टॅन्जंट लिहायचं t इज इक्वल टू आणि इकडे सर्कल लिहायचं s. t इज इक्वल टू s1 किंवा t1 इज इक्वल टू s1 और t इज इक्वल टू s बोललं तरी चालेल, काही हरकत नाही. पण तो पॉईंट टाकायचा हे लक्षात ठेवा फक्त, म्हणून मी t1 इज इक्वल टू s1 असं बोलणं थोडंसं प्रिफर करतो. टॅन्जंटच्या इक्वेशनमध्ये पण तो पॉईंट टाकायचा, हा पॉईंट टाकायचा. x1 y1 म्हणजे तुमचा हा पॉईंट आहे ना, हा पॉईंट टाकायचा टॅन्जंटच्या इक्वेशनमध्ये पण आणि सर्कलच्या इक्वेशनमध्ये पण. मग इथे पण एक्स वाय वाले टर्म्स राहतील, इथे एक्स वाय वाला टर्म राहणार नाही, इथे पूर्णपणे कॉन्स्टंट आहे सर्व. इथे एक्स वाय वाला टर्म राहील. मग सिम्प्लिफाय करून एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये जो इक्वेशन बनेल तो असतो कॉर्डचा इक्वेशन. या कारण की स्टार्टिंगमध्ये कॉर्डच्या इक्वेशन पासूनच सुरू केलं होतं ना आपण सर्व, बरोबर ना? रब करू का? आता हे सर्कलसाठी झालं. इव्हन हे आपण पॅराबोलासाठी पण करू शकतो, एक्झॅक्टली सेम. थोडंसं मोठं आहे प्रोसिजर पॅराबोलासाठी, दाखवतो पण करून, काही लोड नाही. हे थोडंसं रब करतो, पहा आता. सेम लक्षात ठेवायचं, t इज इक्वल टू s करायचं बस, फक्त t इज इक्वल टू s करायचं. ओके, आता मी काय करतो, इथे पॅराबोला ड्रॉ करतो जरा. ओके, तर तेच परत एक पॉईंट आहे, एक पॉईंट दिला पॅराबोलावरती x1 y1, लेट दॅट पॉईंट बी x1 y1. ओके, त्याच्यानंतर हाच तो कॉर्ड आहे, जसं की मिड पॉईंट हा आहे, आणि याच कॉर्डचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं. आणि आपल्याला माहिती इक्वेशन ऑफ दॅट कॉर्ड इज गिवन बाय y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस ऑफ x1. समजलंय तुम्हाला? फक्त ना m स्लोप फाइंड करण्याचं काम आहे आपल्याला, बाकी काही करायचं नाही, फक्त आणि फक्त स्लोप फाइंड करायचं या लाईनचा. लेट दिस पॉईंट बी से फॉर एक्झाम्पल x2 y2 अँड लेट दिस पॉईंट बी से x3 y3. तुम्हाला समजतं का स्लोप म्हणजे काय? y2 मायनस y3 डिवाइड बाय x2 मायनस x3. दिस इज स्लोप ऑफ दिस पर्टिक्युलर लाईन. त्या लाईनचा स्लोप हाय रे बाबा. तुम्ही काही करा, हे फाइंड करा फक्त, आणि हे फाइंड करा आणि हे याच्यामध्ये टाकून द्या. ते फाइंड करा आणि ते त्याच्यामध्ये टाकून द्या रे मुलांना. ओके, तर काय केलं पाहिजे, तर इक्वेशन ऑफ पॅराबोला बी से y² इज इक्वल टू 4x, हा पॉईंट टाकला समजा याच्यामध्ये, काय बनतं मग y2² इज इक्वल टू 4ax2. हा पॉईंट जर का टाकला y3² इज इक्वल टू 4ax3, दोघांना मायनस केलं, मीन्स y2² मायनस ऑफ y3² इज इक्वल टू 4ax2 मायनस ऑफ x3. म्हणजे ठीक आहे, याला मी y2 मायनस ऑफ y3 इंटू y2 प्लस y3 लिहिलं, दॅट इज इक्वल टू 4ax2 मायनस ऑफ x3 लिहिलं. हे असं इकडे जाऊन डिवाइड होतं, y2 मायनस y3 बाय x2 मायनस x3. अबे तेच पाहिजे, पहा y2 मायनस ऑफ y3 डिवाइड बाय x2 मायनस ऑफ x3, याला सर आपण 4a डिवाइड बाय y2 प्लस y3 लिहू शकतो ना रे. तेच करतो मग मी इथे वायचं काय लिहितो, एमचं काय लिहितोय, 4a डिवाइड बाय y2 प्लस y3 असं लिहितोय. सो तो इक्वेशन आहे कॉमन कॉर्डचा. आय होप तुम्हाला हे समजलं. कोणाला इलिमिनेट करायचं तुम्ही मला फक्त इतकं सांगा, इलिमिनेट कोणाला करायचं इथून हे सांगा मला, मग मला समजेल की तुम्हाला समजलं की नाही. इलिमिनेट कोणाला करायचं इथे या इक्वेशनवरून, हे जर का समजेल तुम्हाला तर मी समजेन की तुम्हाला समजलंय, नाही का. कंप्लीट इक्वेशन मध्ये इलिमिनेट कोणाला करायचं आहे. y2 प्लस y3 ला इलिमिनेट करायला लागणार आहे, जस्ट बिकॉज हे जर अननोन वाले पॉइंट होते ना,
आपला नोन वाला पॉईंट तर हा आहे. क्वेश्चनमध्ये असं दिलं असतं की कन्सिडरिंग दिस ॲज अ मिड पॉईंट फाइंड इक्वेशन ऑफ कॉर्ड. बरोबर. सो y2 प्लस y3 हे पहा y2 प्लस y3 इथे लिहू y2 प्लस y3 बाय 2 इज इक्वल टू y1. मिड पॉईंट थेरम म्हणजे y2 प्लस y3 ला आपण 2y1 लिहू शकतो. तेच करतो y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू 4a डिवाइड बाय 2y1 लिहून टाकतो इथे डायरेक्टली इंटू एक्स मायनस ऑफ x1. डन. आता सर्व गोष्टी नोन आहेत. आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय हे 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 पहिले तर 2 लिहा इथे नाही का. हा y1 y1 मायनस ऑफ y1 चा स्क्वेअर इज इक्वल टू तिकडे तर 2a आहे x मायनस ऑफ x1. समजलं का. असं काहीतरी दिसतंय मला इथे. जरा नीट लिहितो y1 इज इक्वल टू तिकडे y1 चा स्क्वेअर होतो प्लस 2ax पण होतो आणि मायनस 2ax पण होतो पण. ठीक आहे म्हणलं ओके. काय करायचं पहा काय करू शकत असेल तर. काही सिम्प्लिफिकेशन मुलांना होतं का पाहायचं तुम्हाला. y1 मायनस 2ax मायनस 2ax1 इज टू y1 स्क्वेअर मायनस 2ax1 मायनस 2ax1. काय केलं पहा y1 ॲज इट इज मायनस 2x हा 2x इकडून मायनस 2x 2x1 सॉरी हे मायनस 2x1 असंच लिहिलं इथं y1 स्क्वेअर मायनस 2x1 ॲज इट इज. इथे मायनस 2x1 लिहिल्यामुळे इथे पण मायनस 2x1 असंच लिहा ॲज इट इज. काही लोड नाही. असं केल्याने काय झालं माहिती का मला वाटायला लागली की हे टॅन्जंटचं इक्वेशन म्हणलं. तुम्ही म्हणाल कसं काय y1 मायनस ऑफ 2a ब्रॅकेटमध्ये x प्लस x1. अरे भाई हेच तर टॅन्जंटचं इक्वेशन असतं पॅराबोलाच्या केसमध्ये. अँड दिस इज y1 स्क्वेअर मायनस 4x1 आहे. काय असतं पॅराबोलाच्या केसमध्ये इक्वेशन ऑफ पॅराबोला y स्क्वेअर इज टू 4x ना. हा इकडे ज्यावेळेस आला त्यावेळेस y स्क्वेअर मायनस 4x होईल ना. आणि x1 y तो पॉईंट टाकायचा आहे. हां बरोबर तो पॉईंट टाकायचा. ते होतं ना आपला इक्वेशन t इज इक्वल टू एस वाला. टॅन्जंट इज इक्वल टू सर्कल सॉरी टॅन्जंट इज इक्वल टू तो पॅराबोला किंवा सर्कल जो काही असेल तो. मिड पॉईंट दिला असेल ना तुम्हाला मिड पॉईंट दिला असेल ना कॉर्डचा आणि कॉर्डचं इक्वेशन फाइंड करायचं असेल ना त्यासाठी हे रेफर करायचं असतं आपल्याला t इज इक्वल टू एस. सो हा एस आहे आणि हा टी आहे. पॅराबोलाच्या टॅन्जंटचा इक्वेशन हाच असतो y1 इज इक्वल टू 2a इंटू एक्स प्लस x1. हाच असतो ना y1 इज इक्वल टू 2a इंटू ब्रॅकेट एक्स प्लस x1 असाच इक्वेशन असतो. पण हे ज्यावेळेस इकडे येतं ना त्यावेळेस मायनस होऊन येतो. हे असं झालं पहा. सो हो लक्षात राहील का मग आता हे इतकं सर्व करण्याची बिलकुल कधी गरज नाही पडणार आहे तुम्हाला. फक्त आणि फक्त हे लक्षात ठेवायचं असतं टी इज इक्वल टू एस. आता इलिप्स आणि हायपरबोलाच्या केसमध्ये ना हे एक्सप्लेन करणार नाही मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे टी इज इक्वल टू एस म्हणून. बरोबर. थोडंसं पुढे जाता एक एक्झाम घेऊन टाकतो आता. टी इज इक्वल टू एस किंवा जेव्हा तुम्हाला तो कॉर्ड काढायचा असतो जसं की मिड पॉईंट x1 y1. फाइंड लोकस ऑफ मिड पॉईंट ऑफ कॉर्ड्स ऑफ पॅराबोला दॅट पासेस थ्रू पॉईंट 3a, i. क्वेश्चन पहा. Find locus of midpoint of chords. Find locus of midpoint of chords of parabola y square is equal to 4x that pass through point 3, i. काय देव जाणे राव. ओके हा एक मिड पॉइंट आहे. हा बेसिकली मिड पॉइंट आहे पॅराबोलाचा जसं ज्याला की आपण h, k बोलूया. तर आपल्याला h, k च्या फॉर्म मधलं इक्वेशन फाइंड करायचं आहे. फाइंड लोकस ऑफ मिड पॉइंट म्हणा. बट पॅराबोला पासेस थ्रू 3a, i. असेल ना इथे कोणता तरी एक पॉईंट 3, i वाला. म्हणजे काही नाही एक्स कॉर्डिनेट ट्रिपल आहे वाय कॉर्डिनेट 1 असेल तर एक्स कॉर्डिनेट 3 आहे म्हणजे ट्रिपल आहे एक्स कॉर्डिनेट. एक्स कॉर्डिनेट ट्रिपल तर मे बी इथे पण असेल. समजा इथे एक्स कॉर्डिनेट से फॉर एक्झाम्पल 6 आहे आणि वाय कॉर्डिनेट 2 आहे पॉसिबल आहे. मग तिथून जो कॉर्ड पास होतो ना बरोबर त्याचा मिड पॉईंट जो आहे त्या मिड पॉईंटला थोडंसं जरा हायलाइट करा. नाही थोडंसं मी चुकीचं बोललो. एकच मिनिट थोडंसं चुकीचं बोललो ऍक्च्युली.
3, ए जो पॉईंट आहे याच पॉईंटमधून आणखीन खूप सारे कॉर्ड्स पास होतात असे. हे समजलं का? खूप सारे कॉर्ड पास होतात असे त्याच पॉईंटमधून, त्याच एका पॉईंटमधून. 3, ए असे आणखीन पण काही पॉईंट्स असू शकतात खरं तर, बट मी त्या एका पॉईंटला घेऊन थोडंसं फोकस करतात इथे पुढे. बरोबर. 3, ए या पॉईंटमधून असे खूप सारे कॉर्ड्स पास होतात आणि खूप साऱ्या कॉर्ड्सचा जर का तुम्ही मिड पॉईंट काढत राहाल ना, मिड पॉईंट, मग या सर्व मिड पॉईंटला जॉईन करून जो बेसिकली कर्व बनतो, जो काही बनेल त्याचं आपल्याला इक्वेशन शोधायचं. तुम्हाला हे समजलं का आता काय बोललो? 3, ए पॅराबोलाचं पासिंग पॉईंट आहे का? नाही ना, पासिंग पॉईंट थोडी ना. इथे टाक बरं पॅराबोलामध्ये, एक्स जागी 3 टाक. काय होतं हे? 3 टाकलं तर काय होतं हे? 12a² होतं. आणि वाय जागी ए टाक, a². नाही, मॅच होत नाही. पॅराबोलाचं पासिंग पॉईंट नाही हा, पॅराबोलाच्या आतमधला पॉईंट हा. नाही, कुठलाही असेल तो पॉईंट ऍक्च्युली, याच्यामध्ये पण आपल्याला इंटरेस्ट नाही खरं तर. आहे तो कुठला तरी एक पॉईंट, बस तिथून पास, लाईक बाहेरचा पॉईंट असेल काय फरक पडतो? बाहेरच्या पॉईंटवरून पण असे काही खूप सारे कॉर्ड नाही आहेत का? येतातच ना. मग खूप साऱ्या पॉईंटचे जे मिड पॉईंट्स असतात, मिड पॉईंट, या सर्व मिड पॉईंटला जॉईन करून जो बेसिकली इक्वेशन बनतो त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड, जो काही कर्व बनतो त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे. ठीक आहे. कसं करणार आता? कसं फाइंड करणार? हाच विषय, हाच गंभीर विषय. तुम्ही सांगा. काय करू शकता? एक काम करूया आपण, h, k मधलं इक्वेशन फाइंड करायचं ना तुम्हाला फक्त. कन्सिडरिंग दिस ॲज अ मिड पॉईंट, या कॉर्डचं इक्वेशन काढू शकता का तुम्ही? कन्सिडरिंग दिस ॲज अ मिड पॉईंट या कॉर्डचं इक्वेशन काढू शकता का? आता शिकलं ना ते, s टी करायचं, t करायचं काहीतरी. टी मीन्स टँजंटचं इक्वेशन काय असतं? y1 मायनस ऑफ 2a ब्रॅकेटमध्ये x प्लस x1, दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट. आणि s मीन्स लाईक पॅराबोलाचं इक्वेशन. काय असतं पॅराबोलाचं इक्वेशन? y² और y1² इज मायनस ऑफ 4a x1. हे समजलं का तुम्हाला? t इज इक्वल टू एस आहे, हा या कॉर्डचा इक्वेशन निघतो, कॉर्डचा. मग हे x1 y1 जे तुम्हाला दिसतं ना, त्याच्या जागी हे टाकतोय आपण, कारण की x1 y1 हे मिड पॉईंटचे कॉर्डिनेट्स असतात. म्हणजे जो तुम्हाला मिड पॉईंट हवा आहे ना कॉर्डचा, तो पॉईंट तिथे टाकायचा असतो आपल्याला. सो मी असं करतोय पहा, y इंटू के मायनस 2a इंटू ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 तर h आहे, दॅट इज इक्वल टू y² मायनस ऑफ 4a. x1च्या जागी h टाकतोय, x1च्या जागी काय टाकतोय? h टाकतोय. यार हे असं आहे बाबा. ठीक आहे. तुम्हाला इक्वेशन कशामध्ये पाहिजे होतं? h, k च्या फॉर्म मधलं इक्वेशन पाहिजे. मग हे x आणि y काय करतात इथे? x आणि y ची गरज नाही ऍक्च्युली. हे पहा, ज्याचा लोकस फाइंड करायचा असतो ना, ज्याचं इक्वेशन फाइंड करायचं असतो, त्याला बेसिकली x, y किंवा h, काही कन्सिडर करा, बस त्यांच्यामधलं रिलेशन आला पाहिजे. हा जर का खरंच कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर या पॉईंटनी त्याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. टाका मग, y जागी k टाका, a टाका, आणि x जागी 3a टाका. ak मायनस 2a ब्रॅकेटमध्ये 3a प्लस h इज इक्वल टू y² मीन्स काय आहे? a² मायनस 4a इंटू hच्या जागी 3a टाकतोय मी इथे. झाला ना हा इक्वेशन. सो दिस इज दी लोकस ऑफ h, k. h, k मधलं इक्वेशन आलं ना, संपलं मग. हाच त्या h, k चा इक्वेशन आहे. हाच त्या h, k चा इक्वेशन आहे. ओके. चलो लिहून घ्या. ठीक आहे. आता थोडंसं ना क्वांटिटी जास्त ठेवा न्यूमरिकल्सची. आर्टिकल वाईज तर सर्व ओके. थोडंसं टँजंटच्या प्रॉपर्टीज, नॉर्मलच्या प्रॉपर्टीज जस्ट सेल्फ स्टडीला घ्या, थोडंसं बघा कुठेतरी. फार इतकं महत्त्वाचं असं नाही आहे.
जनरली नाही पण विचारत त्याच्यावरती काही क्वेश्चन. खूप साऱ्या अननेसेसरी प्रॉपर्टीज दिलेल्या असतात लक्षात ठेवण्यासाठी. सो थोडंसं अवॉइड करतो मी सध्या ते. बट इंटरेस्टेड असाल तर थोडं बहुत करू शकता तुम्ही. बट आतापर्यंत जे शिकवलेलं आहे त्याचे प्रॉपर नोट्स काढा आणि जमलं तर मिनिमम टार्गेटच ठेवायचं नाही का, 50 क्वेश्चन तरी मिनिमम सॉल्वच केले पाहिजे. आज आजचं टार्गेट ठेवा आहे आणि त्याच्यानंतर उद्या एक्झाम द्यायची पॅराबोलावरती. सोपी एक्झाम आहे. आता जे काही मॅटर करतं ते न्यूमेरिकल्स मॅटर करणार आहेत. जितके जास्त होतील तितके जास्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. तुमचे जे काही डाऊट्स आहेत व्हॉट्सअप करा, ग्रुपवरती टाका. झालंच पॉसिबल तर रात्री, अदरवाईज उद्या सकाळी सेशन घेऊन टाका. ठीक आहे ना. नाहीच जर का झालं तर शोधून शोधून व्हिडिओ तुम्हाला पाठवून देईन. असं पण युट्यूबवरती कुठेही लाईक मिळतच तो डाऊट तुम्हाला डाऊट नेटवरती. ठीक आहे ना. इक्वेशन ऑफ मिड पॉईंट मध्ये a,2 आहे. हां, a,3 म्हणायचं होतं ना तुला, नाही समजलं. तो मेसेज नाही समजला मला, आधी टाकला होता का? ओके ठीक आहे. चलो गाईज, सो हा सेशन मी ते क्लोज करतो. ओके, तर प्रिपेअर करा व्यवस्थित, एक्झाम द्या पॅराबोलाचा. त्याच्यानंतर मंडेला आपण इलिप्स स्टार्ट करून टाकूया. ओके, सेशन क्लोज करतो. आज नाही अथर्व, आज नाही घेत, मंडेला घेतो.